सोन्यामध्ये गेल्या 5 दिवसातली घसरण पाहता प्रत्येकाला प्रश्न पडलाय की सोनं आणखी घसरणार का, की सोनं उलट फिरून महाग होणार. पण मित्रांनो, आज जेव्हा अचानक एक बातमी समोर आली तेव्हा संपूर्ण जगालाच मोठा हादरा बसलाय. ही बातमी थेट अमेरिकेतून आलीये. कारण अमेरिकेने असा एक मोठा निर्णय घेतलाय ज्यामुळे सोन्याच्या भावाचा पूर्ण गेमच बदलण्याची शक्यता निर्माण झालीये. यामुळे आजचे भाव तर बदललेच आहेत, पण सोन्याची पुढची दिशा काय राहणार, सोनं स्वस्त होणार की महाग, याबद्दल एक खळबळजनक माहिती समोर आलीये. कालच पुण्यात एक घटना घडली. एका माणसाने मुलीच्या लग्नासाठी 2 लाख रुपयांचं सोनं खरेदी केलं. त्याला वाटलं आज भाव कमी आहेत म्हणून घेऊन टाकू. पण आज सकाळी जेव्हा सोन्याचे भाव पुन्हा बदलले तेव्हा तो बिचारा डोक्याला हात लावून बसलाय. तो आता एकच म्हणतोय, उगाच घाई केली, थोडा वेळ थांबलो असतो तर बरं झालं असतं. आणि खरं सांगू का, आज 90% लोक हीच चूक करणार आहेत. आणि कदाचित तुम्ही सुद्धा. कारण मागील 24 तासात अशा 3 धक्कादायक बातम्या समोर आल्यात ज्यामुळे सोन्याच्या भावात येणाऱ्या काही तासांत मोठी उलथापालथ होऊ शकते. मार्केट पूर्णपणे हलवून टाकणाऱ्या या 3 बातम्या सोन्याची पुढची दिशा ठरवणार आहेत. एकीकडे लोक म्हणतायत सोनं 50,000 होईल, तर काही जण म्हणतायत 2 लाखांच्या पार जाईल. आपल्यासारख्या सामान्य माणसाला तर यातलं काहीच समजत नाहीये. पण या 3 बातम्यांनी अख्खं मार्केटच फिरवलंय. जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल किंवा विकायचं असेल आणि तुम्ही योग्य वेळेची वाट पाहत असाल तर या व्हिडिओतले पुढचे 2 मिनिटं तुमच्यासाठी लई महत्त्वाचे आहेत. कारण आज आम्ही तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगणार आहोत ज्याने सोन्याचा भविष्यातला भाव ठरणार आहे. जर या गोष्टी तुम्हाला माहिती असतील तर तुमचा सोन्याच्या व्यवहारात कधीच नुकसान होणार नाही. व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत की सोन्याचे पुढे भाव कशा पद्धतीने असणार आहेत, कोणत्या त्या 3 बातम्या आलेल्या आहेत, अमेरिकेच्या त्या निर्णयाचा फायदा तोटा सर्वसामान्य माणसाला नेमका कसा होणार आहे, काय राहतील सोन्याचे पुढचे भाव, सगळी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. आता सगळ्यात आधी हे समजून घ्या की मार्केटमध्ये नेमकं काय शिस्तय. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही बघत असाल की सोन्याच्या भावात कसं उलटपालट व्हायला लागलंय. कधी 1000 रुपयांनी वाढतंय तर कधी अचानक कोसळतंय. आणि याचं मुख्य कारण आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू असलेली मोठी हालचाल. काही मोठ्या देशांनी त्यांच्या साठ्यातलं सोनं विकायला काढलंय. त्यामुळे मार्केटमध्ये माल वाढलाय आणि जेव्हा पुरवठा वाढतो तेव्हा साहजिकच भाव पडायला लागतात. पण इथेच खरा घोळ आहे. ही घसरण म्हणजे संधी आहे की एखादा मोठा सापळा? बघा, साधं गणित आहे. जेव्हा सोनं स्वस्त होतं तेव्हा लोक पिशव्या घेऊन खरेदीला धावतात. पण हुशार लोक काय करतात, ते शांत बसतात. कारण त्यांना माहिती असतं की मार्केट एका दिवसात स्थिर होत नाही. आज जे स्वस्त वाटतंय ते उद्या अजून स्वस्त होऊ शकतं. आणि इथेच लोक फसतात. घाईघाईत घेतलेला निर्णय नंतर खिशाला कात्री लावतो. आता तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, जर पुढच्या 2-4 दिवसांत भाव अजून खाली आले तर आज चढ्या दराने घेतलेलं सोनं तुम्हाला परवडेल का? आता नाण्याची दुसरी बाजू सुद्धा बघून घ्या. काही मोठे अर्थतज्ञ सांगतायत की जगातलं टेन्शन, डॉलरमधले बदल आणि महागाईमुळे सोनं पुढच्या काळात पुन्हा रॉकेट होणार. म्हणजेच मार्केटमध्ये 2 टोकाचे प्रवाह आहेत. एकीकडे घसरणीचा दबाव आणि दुसरीकडे दरवाढीचे संकेत. म्हणजेच परिस्थिती एकदम काचेसारखी स्वच्छ आहे. जर चुकीचा निर्णय घेतला तर नुकसान फिक्स आहे. म्हणूनच सध्या सगळ्यात महत्त्वाचं काय तर उगाच धावपळ न करणं. पुढचे काही दिवस मार्केट कसं खेळतंय ते बघा. जर तुम्ही लग्नासाठी सोनं घेणार असाल किंवा इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर एकदम उडी मारण्यापेक्षा थोडा वेळ घेणं फायद्याचं ठरेल. कारण सोनं हा फक्त दागिना नाही तर तुमच्या कष्टाच्या पैशांची सुरक्षा आहे. आणि चुकीच्या टायमिंगला घेतलेला निर्णय ही सुरक्षा धोक्यात आणू शकतो. आणि इथेच 90% लोक माती खातात आणि नंतर म्हणतात उगाच घाई केली, काश थोडं थांबलो असतो. आता तुम्हाला हे तर कळलं असेल की मार्केटमध्ये 2 गट पडलेत. पण खरी गोष्ट आता सुरू होते. कारण आंतरराष्ट्रीय बाजारातून 3 मोठे संकेत आलेत जे ठरवणार की सोन्याचा भाव नक्की कुठे जाणार. पहिला अंदाज लक्षात घ्या. सध्या जगातल्या काही श्रीमंत देशांनी आपलं सोनं विकायला सुरुवात केली आहे. याचा सरळ अर्थ काय? मार्केटमध्ये सोन्याची आवक वाढतीये. आणि जेव्हा आवक वाढते तेव्हा दर खाली येण्याचे चान्सेस जास्त असतात. गेल्या काही दिवसात जी पडझड तुम्ही पाहिली ती याचमुळे आहे. पण इथेच एक मोठी गुगली आहे. सगळ्यांना वाटतंय आता सोनं अजून खाली येणार, पण खरंच तसं होईल का? कारण दुसरा अंदाज पूर्णपणे वेगळा आहे. काही तज्ज्ञ म्हणतायत की जगात युद्धाचं सावट आहे, डॉलर डगमगतोय आणि महागाई वाढतीये.
अशा वेळी लोक सुरक्षित म्हणून सोन्याकडेच वळतात आणि जेव्हा मागणी वाढते तेव्हा भाव पुन्हा आकाशाला भिडतात. म्हणजे जिथे तुम्हाला घसरण दिसतीये तिथूनच अचानक मोठी वाढ होण्याची शक्यता सुद्धा तयार झालीये. आता तुम्हीच डोकं चालवा. जर अचानक मागणी वाढली तर आज घेतलेलं सोनं बरं पडेल की वाट बघणं योग्य ठरेल? आता तिसरा आणि सगळ्यात डेंजर अंदाज समजून घ्या. इथेच खरी गल्लत होते. सध्या मार्केटमध्ये स्टेबिलिटी नाहीये, म्हणजे भाव सारखे वर खाली होणार. ही परिस्थिती सगळ्यात घातक असते, कारण यात लोक घाबरून निर्णय घेतात. कधी भीतीपोटी सोनं विकतात तर कधी उत्साहात येऊन खरेदी करतात आणि दोन्ही वेळा स्वतःचं नुकसान करून घेतात. म्हणजेच काय, मार्केट अजून स्थिर झालेलं नाहीये आणि घाई करणारा माणूस इथेच संपतो. म्हणूनच पुढचा प्रश्न तुमच्यासाठी लई महत्त्वाचा आहे. आता नक्की करायचं काय? खरेदी करायची, विक्री करायची की शांत बसायचं? कारण तुमचा पुढचा एक निर्णयच ठरवणार आहे तुम्ही गब्बर होणार की खिशातले पैसे घालवणार. आता तुम्हाला हे तीनही अंदाज स्पष्ट झाले असतील, पण प्रश्न अजूनही तोच आहे, पुढे काय? बघा, सध्याची परिस्थिती बघता एक गोष्ट क्लिअर आहे, मार्केट अजून सेटल झालेलं नाही. त्यामुळे काही दिवस सोन्याचे भाव असेच डळमळीत राहतील. पण तज्ज्ञांचा नेमका कल काय आहे? हा पॉइंट नीट ऐका. पहिला अंदाज, शॉर्ट टर्म, म्हणजे पुढच्या काही दिवसांसाठी सोन्यात अजून थोडी घसरण दिसू शकते, कारण सध्या विक्रीचा जोर जास्त आहे. म्हणजेच जर तुम्ही आज खरेदी केली तर उद्या किंमत अजून खाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरा अंदाज, मीडियम टर्म, म्हणजे पुढच्या काही महिन्यांसाठी. इथे खेळ बदलू शकतो. जसजसं जगातलं टेन्शन वाढेल, लोक पुन्हा सोन्यात पैसे टाकायला लागतील आणि तेव्हा भाव पुन्हा वाढू शकतात. म्हणजेच थोडा धीर धरलात तर तुम्हाला चांगल्या दरात सोनं मिळू शकतं. आता तिसरा आणि फायनल अंदाज, लाँग टर्म. इतिहास साक्षी आहे, सोनं नेहमीच दीर्घकाळात फायदाच देतं. त्यामुळे लांबचा विचार केला तर सोनं वाढण्याची शक्यता 99% आहे. पण लोक इथेच गडबडतात, शॉर्ट टर्म आणि लाँग टर्मची खिचडी करतात. आतापर्यंत आपण पाहिलं की आंतरराष्ट्रीय बाजारात काय हालचाली सुरू आहेत, पण आता प्रश्न उरतो की तुम्ही काय करायला हवं. एक सामान्य माणूस म्हणून तुमची पुढची पायरी का असावी? कारण शेवटी पैसा तुमचा आहे. म्हणूनच मी तुम्हाला 3 स्टेप गाईड देणार आहे, जी तुम्हाला योग्य निर्णय द्यायला मदत करेल. पहिली स्टेप, सर्वात आधी तुमचं बजेट आणि गरज ओळखा. जर तुम्हाला तुमच्या घराच्या पुढच्या 1-2 महिन्यात लग्न कार्य करेल तर भावाच्या मोठ्या घसरणीत वाट बघू बसत नका. कारण सोन्याचा भाव जेव्हा अचानक वळण घेतो तेव्हा तो कोणाला संधी देत नाही. अशा वेळी तुम्ही ॲव्हरेजिंग करू शकता. म्हणजे लागणारं सोनं सगळं एकदम न घेता थोडं आता आणि नंतर थोडं आठवड्यानंतर खरेदी करा. दुसरी स्टेप, जर तुम्ही गुंतवणुकीसाठी म्हणजेच इन्व्हेस्टमेंट सोनं घेणार असाल तर घाई अजिबात करू नका. सध्या मार्केटमध्ये जी व्हॉलॅटिलिटी आहे ती शांत होऊ द्या. पुढच्या 2 ते 3 दिवस सोन्याच्या किमतीवर बारीक लक्ष ठेवा. जर भाव स्थिर झाले तरच एंट्री घ्या, कारण काहीत केलेली गुंतवणूक अनेक तर तोट्याची ठरते. तिसरी महत्त्वाची गोष्ट, नेहमी हॉलमार्क असलेला आणि खात्रीशीर ठिकाणावरून सोनं खरेदी करा. भाव कमी असले म्हणून कुठेही पैसे अडकवू नका. मित्रांनो, मार्केटची ही स्थिती पाहता मला तुमचं मत जाणून घ्यायला खूप आवडेल, कारण प्रत्येक शहरात सोन्याचे भाव थोडे वेगळे असतात. आता तुमच्यासाठी एक छोटंसं काम, तुमच्या शहराचं नाव आणि जिथे आता सोन्याचा भाव काय आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं, सोने 70,000च्या खाली येईल का की पुन्हा 85,000ची झेप येईल? ते जे तुमचं काय मत असेल ते खाली कमेंट्समध्ये लिहा. तुमच्या एका कमेंट्समुळे इतर बांधवांनाही मार्केटचा अंदाज येईल. आणि हो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण तुमची एक शेअरिंग कोणाचं तरी मोठं आर्थिक नुकसान टाळू शकेल. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ती बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे पुढचा व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच सर्वात आधी कळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत स्वतःची आणि स्वतःच्या कष्टाच्या पैशांची काळजी घ्या. धन्यवाद.